नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आता आपण पुन्हा एकदा इथे गंगावेशमध्ये आहोत, गंगावेश कोल्हापूर. आणि तुम्ही पाहू शकता इथे दूध कट्टा जो आहे, दूध कट्टा व्यावसायिक आहेत जे दूध हे करतात, दूध काढतात, शेतकरी म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा. तर ते आता मला इथे भेटले आणि त्यांचे काही प्रश्न आहेत. नमस्कार दादा, तुम्ही आता नेमकं काय, तुमचं नाव सांगा आणि तुमचा प्रश्न सांगा कसं काय. आमचं अमित नाही, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. अमित बाळासाहेब मास्तर. हां, अमित बाळासाहेब मास्तर. बरं आम्ही राहायला इथे बरं. शिकोला पेठीत. काय प्रश्न काय आहेत तुमच्या, समस्या काय आहेत तुमच्या? समक्ष काय म्हणजे हे जनावर आहे, हां, हे जनावरला हाल होते. आणि हे म्हणजे तुमचं ह्या जो गोठा जो आहे तो गोठ्याविषयी समस्या आहे ना, म्हणजे सुविधा नाही आहेत, समस्या म्हणजे काय, जनावरला बांधायला जागा नाही. म्हणजे सुविधा नाही आहेत. जनावरांना बांधण्याला जागा नाही आहे आणि त्याच्यावर लोक दूध प्यायला आज जाऊ शकत नाही. रस्त्यावर प्यावं लागतं. रस्त्यावर रस्त्यावर प्यावं लागतं. रस्त्यावर मशीनची धार काढावी लागते, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. अडथळा होते आणि माणसांना जायला त्रास होतो ओके. नागरिकांना. तुमचं नाव कसं दादा? नंदू लोखंडे. बरं. आणि आणि इथे घाण आहे, गटरी आहेत, सगळं आहे तिथे. स्वच्छता कोण बघत नाही, काय नाही. बघायला म्हणजे घाण केलेलं आहे, म्हणजे पालिका स्वच्छता ठेवत नाही, ठेवत नाही. महापालिका कर्मचारी लक्ष देत नाही, महापालिका लक्ष देत नाही. काही विचारत नाही, काही करू शकत नाही. तुम्ही तक्रार वगैरे केली नाही यासंबंधी? करून झाले सगळं. कोणाकडे केली? महापालिकेला किती तक्रार. माहिती आहे तर नगरसेवक वगैरे त्यांच्याकडे? तेव्हा आता नगरसेवक 10 वर्ष नाही आहे. हो, प्रशासक आहेत त्यांच्याकडे. त्यांच्याकडे काय अजून आम्ही जाणार नाही. पण नगरसेवक असताना आम्ही तक्रार केली. बरं, आता नेमका काय समस्या आहे मला सांगा जरा. आता हे मसरांना वरती व्यवस्थित चालणार म्हणजे जायला ह्या पाहिजे. म्हणजे इथून कुठून दाखवा जरा, कुठून नेमकं? इथून जायला पाहिजे असं. हां हां बांधण्याकरता व्यवस्थित करून जायला पाहिजे. हां, म्हणजे हा इथे तर हे आहे, म्हणजे प्लेन जागा करून पाहिजे. प्लेन जागा करून द्यायला पाहिजे. हां, म्हणजे अशी आणि एक कचरा बिचरा हे काय दारूच्या बाटल्या आहेत ना? दारूच्या बाटल्या पडतात. कचरा वगैरे आहे. इथे लाईट वगैरे काहीच नाही काय? काय लाईटचा संबंध नाही. हे हे चेंबर आहे. साहेब, हे चेंबर आहे इथं. इथे चेंबर आहे. याला पैसे नाही, काय नाही. याला पैसे नाही, काय नाही. हे चेंबर आहे, हे चेंबर आहे. ह्याच्यावर फरशी नाही आहे. इथे पैसे नाही, काय आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. ही कसली पोती आहे ती? नाही. लोकांना आणून टाकलेले आहे. लोकांनी टाकले, कचरा आहे सगळा. कचरा. हे कसला, हा खड्डा कसला? गटरीचा आहे. गटरीचा खड्डा आहे. हे गटरच गेलं ना. अशी गटर लिहिलेलं आहे. इकडे हे कोंडाळा इकडे बघा. हे कोंडळा बघा. हे शूटिंग आहे. हे कोंडळा सगळा आहे. हम्म. हे कोंडळा सगळा आहे. दूध व्यावसायिकांच्या समस्या आहेत त्या सांगतायत. आता इथे पण आता तुम्ही पाहू शकता, हे पण हे काय, हे पण हे आहे ना खड्डा. हे पण ते गटरच आहे. हां. हे गटरच आहे. हां अशी गटर बाहेर गेलेलं आहे. इकडून अशी गटर गेली आहे. हां, एक प्रकारे छोटा नाला आहे. हे नाला इथं, ही सगळं कोंडळा इथं. आम्ही कचरा पडलेला आहे. कचरा पडला. परवा आम्ही इथं पडलेलो आहे. हां, कोण पडलं? मी पुढं स्वतः पडलो. मी आणि आमचा मित्र पडलो इथं, ह्या ठिकाणी. इथं लागलं जावाने हे बघा. ह्या इथं घालून ह्यामध्ये मित्र पडला आमचा एक. हा, इथं. गटर आहे मोठं. हा, गटरमध्ये पडला. म्हणजे आणि मोठी साफसफाई गटर. करत नाही, काय साठलेलं आहे का? साफसफाई काही करत नाही, काय कोण लक्ष देत नाही. म्हणजे पालिका साफसफाई काय करत नाही. काही करू शकत नाही. पूर्ण हे कोंडाळा हे. कोंडळा बघा. घाण बघा. हे सगळे घाण आहे. नगरपालिकेची घाण आहे इथे. नगरपालिकेची घाण आहे. हे काढून ठेवलेली आहे त्यांनी इथे. हो. उचलत नाही. नेत नाही. नेत नाही. असंच असतं. हे साधं हे कचरा बघा इकडे. आणि जनावरं बांधण्यासाठी सोय काही नाही आहे. जनावरे बांधण्याची सोय नाही आहे काही का? नाही आहे. काही करत नाही. इकडे काही करत नाही. जनावर अशी डांबा बिंबाला बांधतात किंवा डांबाला बांधतात. जनावर शाखावरून मरण्याची शक्यता आहे. ही नगरपालिकेने म्हणजे वीज पोलाला बांधावं लागतं. नाही. नोकरांना पगार भरपूर आहे. इथे रुपये मिळायचे 75 रुपये एकी टायमाला आम्हाला. लॉकडाऊनमध्ये आम्हाला खायला मिळालं नाही. जनावरांचा हाल झाला आमच्या. तेव्हा तुम्ही कोणी आलं नाही इकडे तेव्हाही. आणि कुणी काय जनावरांनी काय द्यायचं कुणी दिलं नाही, कुणाला दिलं कुणाला नाही, असं केलं लोकांनी. काही म्हणजे प्रशासनाने अजिबात लक्ष दिलेलं नाही. प्रशासनाने अजिबात लक्ष दिलं नाही. आपण पाहू शकता, आता काका सांगते त्याप्रमाणे इथे जो गोठा आहे, जो हे जे दूध व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी करण्यात आलेला आहे, खास शेड वगैरे आहे. मात्र इथे स्वच्छता नाही आहे, इथे कचरा आहे अशा प्रकारे. हां हे बाहेर बी अशीच घाणच पडत. हां, म्हणजे असा कचरा आहे मोठ्या प्रमाणात. इथे म्हशी बांधतात, ते म्हशी बांधण्याचा त्रास होतो. त्यांचं म्हणण्यानुसार की रस्त्यावर म्हशी
घेऊन दूध काढावं लागतं. हा त्यांचा गंभीर प्रश्न आहे. वाहतुकीला अडथळा होतो. बरोबर ना काका? वाचकाला अडचण होते, जनतेला जायला त्रास होतो. बरोबर. बाकी काय नाही. आम्हाला इकडे मच्छी बांधण्याकरता मिळण्याकरता जागा व्यवस्थित करून द्यावी नगरपालिकेला. आणि कोणाची राजाने जागा दिलेली आहे ही राजाने पण लक्ष करावं यावं अशी ही आमची विनंती आहे. बाकी काय नाही. धन्यवाद. पण तुमच्या इथे करून द्या. बरोबर. आपण या निश्चितच करून द्या निश्चितच आपण या आमच्या व्हिडिओच्या आम्हाला बरं होईल. ओके, अगदी निश्चितच आपण जे आता दूध व्यावसायिक आहात, हो. तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक कोल्हापूर महानगरपालिकेला प्रशासनाला विनंती करूया आणि अधिकाऱ्यांना विनंती करूया की ही जी समस्या आहे, हां. दूध व्यावसायिकांची समस्या आहे, त्याचे गंगावेशमध्ये जे आहेत दूध व्यावसायिक, त्यांची जी समस्या आहे ती समस्या दूर करावी. स्वच्छता इथे नाही आहे आणि ह्याच्या काकांची मागणी आहे, या दादांची मागणी आहे, ते दूध